नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील निब्बा प्राप्त करणे हा धम्म होय याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील तृष्णा त्याग म्हणजे धम्म याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. 4. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटले नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितले नाही. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रतपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यात किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजाची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्याची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्या पदरात पडत नाही. महानिदान सुक्तात भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमाची महती सांगितली आहे. तिथे तो म्हणतो, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेने पर्यावसन होते आणि जेव्हाही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो ते असे की पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टीचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वाद प्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्ग कलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणीवर भर दिला. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील तृष्णा त्याग म्हणजे धम्म याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मान्य म्हणजे धम्म याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.